कसं आहे, सरकारमधलेच दोन लोक, एक केंद्रीय मंत्री आणि राज्यातले एक सुपर मुख्यमंत्री आपल्या भंडाऱ्यात आहे ते, या दोघांच्या वक्तव्यातला हा फरक आपल्याला जाणवला। त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आज आहे की अधिकाऱ्यांवर सरकारचं जे कंट्रोल असलं पाहिजे तो राहिलेला नाही, मनमानी चाललेली आहे। हे पण तेवढंच आहे, आता भंडारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स विकले जातात आहेत, ते पण तेवढं सत्य आहे। आणि गडकरींनी का तारीफ केली तो एक प्रश्न वेगळा आहे। त्यामुळे आता सत्ता पक्षातल्याच लोकांमध्ये कुठली चढाओढ चाललेली आहे हे कळायला कारण नाही। पण आम्हाला सामान्य लोकांना एक वाटतं की आमच्या जिल्ह्यामध्ये जे प्रशासकीय व्यवस्था आहे, कलेक्टर असेल, SP असेल, जिल्हा परिषद CO असतील, DFO असतील, ही जे प्रमुख पद आहे यांच्या माध्यमातून प्रशासनावरचं पकड असली पाहिजे। या पद्धतीचे अवैध धंदे भंडारा जिल्ह्यात राहिले नाही पाहिजे। भंडारा जिल्हा हा एका प्रशासकीय व्यवस्थेच्या चाकोरीमधून सर्वसामान्यांना न्याय देणारा जिल्हा असला पाहिजे, हे आमचं सगळ्यांचं मत आहे। या दोघांमध्ये काय स्पर्धा आहे ते आम्हाला काही कळायला कारण नाही, तो त्यांचा विषय आहे। पण आम्हाला ज्या अपेक्षा आहे जिल्ह्यातल्या लोकांना त्या या पद्धतीने